नागपूरमधली आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं तयारी सुरू केली। दरम्यान या निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी युवा कार्यकर्त्या संमेलनामध्ये कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। विकासाच्या नावावर मनपा निवडणुकांसाठी मत मागा, कोणालाही दारू पाजू नका, इलेक्शन मॅनेज करू नका असा सल्ला गडकरींनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवा कार्यकर्त्यांचं संमेलन घेतलं आणि या संमेलनामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका। निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाहिलं लफडं नाही पाहिजे, लोकांना काम पाहिजे। हा, खाण्यापिण्याचं काम जरूर करा, मी पण खातो आणि खिलवत असतो। आता आम्ही शाकाहारी आहोत, तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा, कारण तुमचं बऱ्याच लोकांचं सावजी मटण म्हणजे फारच प्रिय आहे। पण बाकीच्या गोष्टी बंद करा, भाडोत्री लोक नाही पाहिजे। निवडणूक सोपी आहे, पण 5,000 लोकांनी तिकीटं मागितलेली आहे। मी म्हणायचो आमच्या वेळी एक फूल 2 माली, आता इथे एक फूल 50 माली। आता एक सुंदरी आहे आणि 50 जण म्हणते माझ्या जमवा। आता कोणाचं जमवा? प्रत्येक जण म्हणते मीच चांगला हो। आता स्वयंवर होणार आहे, एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो, 2-3 नाही बसू शकत। पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू।